नमस्कार मंडळी, कसे आहात? प्रतिमा केक घर अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी आपल्या स्वयंपाकघरात एक अतिशय चविष्ट आणि पौष्टिक मेनू बनवणार आहे. तर इथं मी सामान आणलंय. मिसळ बनवणार आहे. इथं हिरवे वाटाणे मी चांगले धुवून घेतलेले आहेत. इथं 2-3 वेळा धुवून घेतलेले आहेत. नंतर आपल्याला कुकरमध्ये टाकायचे. कुकरला 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. इथं कोशिंबिरीसाठी मी तयारी करून घेतली. कांदा आणि काकडी कापून घेतली. नंतर टोमॅटो पण कापून टाकायचा इथं मी बिर्याणीचा मसाला काढून घेतलाय. त्याच्यामध्ये आपण 2-3 चमचे दही टाकून घ्यायचंय. इंद्रायणी तांदूळ भिजत घातलेत 15-20 मिनिटं भिजत घालायचे. हे बघा पाणी तापवायला ठेवलंय. त्याच्यामध्ये भात घालायचा नंतर तो तांदूळ शिजवायचा त्याच्यामध्ये अर्धा कच्चाच ठेवायचा तांदूळ शिजवायला. तोपर्यंत इथं मी पातेलं ठेवून घेतलं इथं तेल संपलेलं म्हणून मी इथं तेल पिशवी वतली, वतून घेतली. ह्याच्यामध्ये आता पाणी तापलंय आपलं चांगलं. ह्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचंय थोडंसं. एकदम मोकळा भात होतो तेल घातल्यामुळं. नंतर त्याच्यामध्ये तांदूळ ठेवलेले 15-20 मिनिटं हे करून भिजवून ते पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. इथं चांगलं हलवायचंय. इथं बघा इथं तेल मी टाकले 2 पळ्या तेल टाकले. कढीपत्ता, जिरा, मोहरी टाकून घ्यायचं. चांगलं तडतडल्यानंतर इथं मसाला टाकून घ्यायचा. हिरवं वाटण आहे ते खोबऱ्याचं. आपल्या अंदाजानं टाकायचं. आपल्याला किती आमटी बनवायची आहे त्याच्याप्रमाणेच टाकायचं. ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे लगेच मसाला आपला भाजतो. इथे सगळं टाकून घ्यायचं. धना पावडर, हळद थोडीशी, मिसळ मसाला वगैरे सगळं मी टाकून घेतलंय. लाल तिखट, आपली घरगुती मसाला, चटणी. तोपर्यंत इकडे माझा भात शिजलाय अर्धा. आता मी तर गॅस बंद करून घेणार आहे. चाळण ठेवले. चाळणीत गाळून घ्यायचंय आपल्याला तांदूळ तो पूर्ण. तर माझा मसाला हे झालाय, भाजलाय चांगला. आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते. हे भात वतून घेतलाय मी, तांदूळ सगळा तो. इथं तेल ठेवलंय कढईमध्ये. त्याच्यामध्ये आपण बिर्याणी करणार आहे. त्याच्यासाठी फ्लॉवर आणि फक्त बटाटा वापरलाय मी. आम्हाला जास्त नाहीत भाज्या आवडत म्हणून. इथे 2च आयटम घातले त्याच्यामध्ये. नंतर आपण दही घातलेला मसाला तो पूर्ण टाकायचा आहे त्याच्यामध्ये. हे बघा आणि थोडंसं पाणी पण ओतायचं आहे. तसं 20-25 मिनिटं चांगलं शिजवून द्यायचंय भाज्या त्या. तुम्हाला पाहिजे तर हिरवा वाटाणा वगैरे टाकला तरी चालेल. इथे आपले वाटाणे हिरवे शिजवून तयार आहेत. आता आपण मसाला पण भाजून घेतला त्याच्यामध्ये ओतून घ्यायचा आता हिरवं वाटाणा आपण शिजवलेला. आपल्याला पाहिजे तशी आमटी ओतायची. मला अजून पाहिजे इथं आमटी म्हणून मी अजून पाणी ओतते त्याच्यामध्ये. हे बघा. त्याच्यामध्ये पाणी जरासं गरम करून ओतलं किंवा गार ओतलं तरी पण चालू शकतंय. तर मला अजून पाहिजे होतं म्हणून मी अजून आमटी केली ह्याची. पातेलं भरून केले मी. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं आता मी पाणी ओतलंय थोडंसं ह्याच्यामध्ये. बिर्याणीचा मसाला आपण भाजलाय. त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. आता आपल्याला 10-25 मिनिटं ती भाज्या शिजवून द्यायच्या. ह्याच्यावरती कोथिंबीर पण टाकून घेते मी आता. हे बघा कट कसा चांगला आलाय मिसळीचा. नंतर शेंगदाण्याचं कूट मेन. ते पण मी थोडंसं 5-6 चमचे टाकून घेतले. हलवून घ्यायचंय. इथं बिर्याणीलाच आपण कोथिंबीर आणि पुदिना पण कापून घेणार आहे. इथं उकळी आली आमटीला. एकदम मस्त वास सुटलाय. इथं आपण भरलं वांग पण करणार आहे. त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेतलेत. भरलं वांग पण छान होतं. हे बघा त्याच्यात थोडेसे शेंगदाणे पण टाकलेत मी बिर्याणीमध्ये. चांगली टेस्ट येते. इथं मी वांगी पण सगळी भरून घेतल्यात. आता ते पण लावून टाकायची. इथं कुकरमध्येच मी लावून टाकते. थोडंसं तेल टाकून, थोडंसं पाणी टाकून कुकरमध्येच मी 1-2 शिट्ट्या काढलेल्या. एकदम मस्त झालेलं वांग आहे बघा. इथं पहिले थोडासा मसाला टाकून तो भाजायचा चांगला. त्याच्यामध्येच मग आता वांगी टाकून घ्यायची. हे बघू शकता तुम्ही. सगळी वांगी टाकून द्यायची आणि थोडंसं शिजवून द्यायचं. इथं मी कोशिंबीर केलेली. त्याच्यामध्ये पण मीठ आणि दही टाकून घेतलंय. तोपर्यंत इथं आपल्या भाज्या शिजल्यात. आता त्याच्यावरती पूर्ण भात पसरवून
सगळ्यात आधी आपण भात तिथं शिजवून घेतला, अर्धवट शिजवून घेतलाय आणि एका जाड बुडाच्या भांड्यात आपण तेल गरम करून सगळे भाज्या हे करून घेतल्या. त्याच्यावरती आता मी भात पसरवलाय. आता त्याच्यावरती पुदिना कापलेला आणि हे टाकलंय कोथिंबीर. इथं कलर पण मी टाकून घेतलाय बघा. कलर पण असला तर टाकायचं चांगला म्हणजे दिसायला छान दिसते बिर्याणी. हे बघा आता 10 मिनिटं चांगला दम द्यायचा तिला बिर्याणीला. इथं मी मिसळीसाठी कांदा, कोथिंबीर पण कापून घेतलाय. इथं आपली मिसळ तयार आहे. झाली आपली.